विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आदल्याच दिवशी एक मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। विनोद तावडेंवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अर्थातच याला कारण ठरलाय तो विरारमध्ये रंगलेला राडा। मोठी बातमी समोर येते विरारमधनं आणि आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा विनोद तावडेंवरती दाखल झालाय। 48 तास आधी बाहेरच्या नेत्यानं मतदारसंघात राहू नये असा नियम आहे आणि तोच भंग केल्याप्रकरणी आता विनोद तावडेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनोद तावडेंसह राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपचे उमेदवार आहेत राजन नाईक, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे या निवडणुकीला वेगळा रंग आल्याचं पाहायला मिळतं। विरारमध्ये ही घटना घडली आहे। विरारमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानं निवडणूक आयोगाकडनं गुन्हा दाखल करण्यात आला। विनोद तावडेंवरती गुन्हा दाखल झालाय। भाजपचे उमेदवार आहेत राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात तर विवांत हॉटेलमध्ये आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते। यावेळी विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। तसंच विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन आले होते, त्यांच्यासोबत डायऱ्या देखील होत्या असा दावा क्षितिज ठाकूरांनी केला। विनोद तावडे यांच्याकडे डायऱ्या सापडल्या, त्यामध्ये 15 कोटींची नोंद असल्याचा क्षितिज ठाकूरांनी आरोप केलाय। विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय पाहू। शिल्पा शर्मा 300, टीना जैन 300, पूर्णिमा पुजारी 300, रेणुका सोलंकी 300, चंद्रा सोलंकी 300। आता हे पैसे नेमके कशासाठी देण्यात आले, का देण्यात आले ते गुलदस्त्यात। अश्विनी कांबळे, हिरू पांचाळ 300, प्राची भोंगळे, प्रतीक राठोड, अजय सिंग, प्रत्येकाची नावं आहेत आणि त्यांना दिलेल्या आकड्याची म्हणजे किती पैसे दिले याची रक्कम तिथे लिहिलेली आहे, हिशोब मांडलेले आहेत। अनिल भालेराव 500, प्रेम 500, ऋषभ जैन, ममता कांबळे मिश्रा, ऋषी, मनीषा प्रत्येकी 300 रुपये। प्रभात, प्रतीक पटेल, मयूर मेहता, अगन्या, क्रिश कनौजिया 300।